गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्यानं मुसळधार पाऊस होतोय। परिणामी धरण प्रशासनानं गोसेखुर्द धरणाचे आता सर्व 33 दरवाजे 1.5 मीटरनं सुरू केलेत। यातून 3,55,983 क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय। पाऊस सातत्यानं पडत राहिल्यास विसर्गात आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नदीकाठावरील गावातील नागरिकांनी सावध राहावं असा इशारा प्रशासनानं दिला आहे। गोसेखुर्द धरणावरून आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रशांत देसाई यांनी। भंडारा जिल्ह्यात मागील 36 तासांच्या कालावधीत होतोय मुसळधार पावसाची हजेरी लागलेली आहे। वैनगंगेच्या पात्र असो किंवा गोसेखुर्द धरणाचं पाणलोट क्षेत्र असो मुसळधार पावसाचं पाणी पडत असल्यामुळे इथे गोसेखुर्द धरणही आता भरलेलं आहे। किंबहुना जलस्रोत नियंत्रित ठेवण्यासाठी गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे 1.5 मीटरनी उघडण्यात आलेले आहे आणि आता पाण्याचा प्रवाह वैनगंगा नदीत विसर्जित करण्यात येत आहे। खवळणारा एखाद्या समुद्राची प्रचिती या गोसेखुर्द धरणाच्या पाण्याच्या विसर्गाकडे बघितल्यानंतर होते। मात्र हा समुद्र नाही तर गोसेखुर्द धरणातून 33 दरवाजा उघडण्यात आले आणि तिथून प्रवाहित होणारा हा पाणी आहे। एकंदरीतच भंडारा जिल्ह्यात काही पाऊस आहे त्याकरिता गोसेखुर्द धरण खाली करण्यात येत आहे। किंबहुना याचं पाणी जे आता भंडारा जिल्ह्यातून चंद्रपूर आणि समोर गडचिरोली जिल्ह्याकडे प्रवाहित होत आहे। मात्र इकडनं निघणारं पाणी तिकडे गडचिरोली जिल्ह्याकडे पूर परिस्थिती उद्भवेल। मात्र भंडारा जिल्ह्यात कुठलीही परिस्थिती उद्भवणार नाही याकरिता भंडारा जिल्हा प्रशासन सतर्क आहे आणि एकंदरीतच मागील अनेक तासापासून सुरू असलेल्या पावसामुळे सध्या गोसेखुर्द धरणाची ही परिस्थिती एक खवळणाऱ्या समुद्रासारखी इथे पाणी विसर्जित होत असल्याने बघायला मिळत आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, गोसेखुर्द धरण, भंडारा।